नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नैसर्गिक संख्या, मूळ संख्या, संयुक्त संख्या, पूर्णांक संख्या, पूर्ण संख्या आणि जे पण आहे तुम्हाला त्याच्यामध्ये इंग्लिशमध्ये काय म्हणतात, बेसिक पासून कसं स्टार्टअप करायचं. आज आपण बेसिकच्या एक पार्ट झालेला आहे संख्या ज्ञानवर. आता हा दुसरा पार्ट घेतोय संख्या ज्ञानचा. ठीक आहे, आज आपण त्या संख्या स्टार्ट करणार आहे, जेणेकरून जे मुलं आहेत बेसिक पासून माहीतच नाहीये किंवा आता लागलेत कामाला, 3 महिने त्यांच्याकडे आहे, त्या 3 महिन्यामध्ये आपण काय करायचं ते शेड्यूल मी दिलेलं आहे, पण त्याच्यावर मी सविस्तर परत बोलणार आहे. पण आज आपण संख्यावर घेऊया. पहिला आपण नैसर्गिक संख्या, पहिला प्रकार जो आहे नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्या म्हणजे काय? इंग्लिशमध्ये याला नॅचरल नंबर म्हणतात. काय म्हणतात? नॅचरल नंबर. एन या कॅपिटल अक्षराने दर्शवतात. कुठल्या? एन या कॅपिटल अक्षराने दर्शवतात. नैसर्गिक संख्येला एन या कॅपिटल अक्षराने दर्शवतात आणि यालाच आपण नॅचरल नंबर म्हणतो इंग्लिशमध्ये. मराठीमध्ये नैसर्गिक संख्या. नैसर्गिक म्हणजे काय? सहज सहज बोलून जातो की नाही. आपण म्हणतो की नाही, लहान बाळाला जरी म्हणलं तुम्ही, अरे इकडे रे बाळा, तू शाळेला जातो का, तुला 1 2 3 येते का, आपण म्हणतो. म्हणलं की नाही, आपण सहज तोंडावाटे निघाले की नाही 1 2 3 नॅचरली माझ्या तोंडून निघालं म्हणतो आपण कधी कधी. बघा, तसं नॅचरली किंवा नैसर्गिकरित्या तर कुठून चालू होतात? 1 पासून चालू होऊन 2 3 असं कुठपर्यंत? अनंतपर्यंत. नैसर्गिक संख्या या अनंतपर्यंत आहेत. कितीपर्यंत आहेत? अनंतपर्यंत. सगळ्यात लहान नैसर्गिक संख्या 1 आहे. सगळ्यात मोठी नैसर्गिक संख्या सांगता येत नाही. सगळ्यात मोठी नैसर्गिक संख्या सांगता येत नाही. त्याच्यानंतर आपण नैसर्गिक संख्येचे आपण हे झालं की दुसरा धनपूर्णांक आणि ऋणपूर्णांक. धनपूर्णांक आणि ऋणपूर्णांक कशाला म्हणतात? धनपूर्णांक कुठलीही संख्या जर तुम्ही लिहिली, आता तुम्ही म्हणता 1, आता 1 लिहिलं, ही कुठली आहे? आपल्या म्हणजे ही स्वतःमध्येच धन आहे. आणि हे जर लिहिलं तुम्ही, आपण काय म्हणतो? याला -1 म्हणतो. यालाच म्हणतो ऋणपूर्णांक. याला काय म्हणतो? धनपूर्णांक. याला म्हणतो धनपूर्णांक. या सगळ्या कुठल्या संख्या आहेत? धनपूर्णांक संख्या आहेत. आणि धनपूर्णांक संख्या या किती आहेत? अनंतपर्यंत आहेत. धनपूर्णांक संख्या या किती आहेत? अनंतपर्यंत आहेत. ऋणपूर्णांक संख्या, ऋणपूर्णांक संख्या पण अनंतपर्यंत आहेत. सगळ्यात मोठी, सगळ्यात लहान प्रश्न पडलेला आहे. सगळ्यात मोठी धनपूर्णांक आणि सगळ्यात लहान धनपूर्णांक. सगळ्यात मोठी धनपूर्णांक कुठली आहे? माहित नाही, सांगता येत नाही. आणि सगळ्यात लहान धनपूर्णांक 1 आहे. सगळ्यात लहान धनपूर्णांक 1 आहे. सगळ्यात मोठी ऋणपूर्णांक, सगळ्यात मोठी ऋणपूर्णांक माहितीये का? सांगा, थोडं डोकं खाजवा. सगळ्यात मोठी ऋणपूर्णांक -1. लक्षात ठेवा, सगळ्यात मोठी ऋणपूर्णांक -1. सगळ्यात लहान ऋणपूर्णांक सांगता येत नाही, -4. -4 मोठी आहे की -1 मोठी आहे? सांगा मला. आता याच्यामध्ये काही मुलं कन्फ्युज झालेले आहेत. -1 कसं काय मोठी आहे? बघा, हे किती आहे? 1 आहे. हे किती आहे? 10 आहे. हे किती आहे? 20 आहे. आता ह्याच्यात तुम्हाला म्हणलं मोठी कुठलं आहे, तुम्ही काय म्हणणार? सर 20 मोठी आहे. म्हणणार की नाही 20 मोठी आहे? मग ही कुठली संख्या आहे? ही धनपूर्णांक आहे. कुठली आहे ही? धनपूर्णांक आहे. मग जर मी म्हणलं हे कुठल्या संख्या आहेत? आता ऋणपूर्णांक झाल्या. ऋणपूर्णांक संख्येमध्ये सगळ्यात मोठी कुठली आहे? -1. बघा, तुमच्या जवळ 100 रुपये आहेत. किती रुपये आहेत? तुमच्या जवळ 100 रुपये बाळानो. मी म्हणलं तुमच्यातलं 1 रुपये द्या, म्हणजे तुम्ही काय अधिक करणार की वजा करणार? वजा. मग -1 रुपये वजा केला की नाही? केला की नाही? मग किती राहिले? किती राहिले? राहिले किती? 99. किती राहिले? 99. सगळ्यात बघा इकडं, सगळ्यात मोठी ऋणपूर्णांक कुठली आहे म्हणजे माहित नाहीये किंवा तुम्हाला कळेना किंवा कन्फ्युज आहे. बघा इकडं, आपण म्हणलं होतं -1 सगळ्यात मोठी ऋणपूर्णांक. बघा इकडं, आता तुमच्याजवळ 100 रुपये, हे 3 आहेत, ए बी आणि सी, 3 जण आहेत. या ए जवळ पण, बी जवळ पण, सी जवळ पण समान पैसे आहेत. किती आहेत? 100 रुपये आहेत. जर तुम्हाला आम्ही दिलं 1 रुपये, 10 रुपये आणि 20 रुपये, ज्यात अधिक होणार ते धनपूर्णांक आहे. आणि जर तुम्हाला मला द्या 1 रुपये द्या,
याला 10 रुपये द्या, याला 20 रुपये द्या म्हटलं. मग तुम्ही या 100 मधून 1 रुपये दिल्यावर राहिले किती? 99. आणि 100 मधून 10 रुपये दिल्यावर 90. 100 मधून 20 रुपये दिल्यावर 80. बघा आता थोडक्यात सांगा हे -1 जी संख्या सगळ्यात लहान असते त्याला जर ऋणचिन्ह लागलं तर ती सगळ्यात मोठी होते. काय म्हणलं मी? जी संख्या सगळ्यात लहान आहे आणि त्याला जर वजा दिलं तर ती काय होणार? सगळ्यात मोठी. आता लहान कोण आहे? 1 आणि मोठी समजा 100 आहे. आणि जर मी वजा केलं, सगळ्यात मोठी ऋणपूर्णांक कोण आहे? 1. सगळ्यात लहान ऋणपूर्णांक -100. ह्याच्यामध्ये जर मोठी संख्या कुठली आहे सांगा म्हटलं, काय सांगणार? सगळ्यात मोठी कुठली आहे? सगळ्यात मोठी ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठी कुठली आहे? सगळ्यात लहान? सगळ्यात मोठी कुठली आहे? सगळ्यात लहान. कन्फ्युज होऊ लागला की नाही? त्यासाठी लक्षात ठेवा बाळांनो, ह्याच्यामध्ये आता हे 1000 आहे. आता हे 1000 आहे. आता हे 4 संख्या तुमच्याकडे 1000, 1, 100 आणि 50. मग जर तुम्हाला मायनस चिन्ह आपण काढलं, मायनस चिन्ह काढून टाकलं तर मोठी कुठली दिसते? 1000. मग मायनस लावल्यावर ती मोठी असलेली काय झाली? मायनस चिन्ह काढल्यावर मोठी असलेली काय झाली? मायनस चिन्ह लावल्यावर लहान झाली. आणि जी लहान होती मायनस चिन्ह लावल्यावरती काय झाली? सगळ्यात मोठी झाली. एवढंच लक्षात ठेवा. जर 4, 9, 17, 50 मोठी कुठली आहे? 50. आता वजा लावल्यावर मोठी कुठली आहे? यस, समज गए. तर मायनस लावल्यावर जी लहान संख्या ती मोठी होते. जी लहान संख्या ती काय होते? मोठी होते. मग -4 तुमच्या खिशातले 4 मला द्या, तुमच्या खिशातले 50 मला द्या. बघा म्हणजे कमी झाले की नाही? जास्त कमी. म्हणजे ही कमी आहे. ही कमी आहे का जास्त? नाही, 4च कमी झाले. त्याच्यात किती कमी झाले? 50 कमी झाले. म्हणजे ही कमी आहे. 50 कमी आहे. ही किती कमी आहे? 4च कमी आहे. ही किती कमी आहे? 1च कमी. ही किती कमी आहे? 1000 कमी. म्हणजे ही कमी आहे, म्हणजे लहान आहे. ठीक आहे. मग सगळ्यात मोठी पूर्णांक संख्या ऋण पूर्णांक कुठली आहे? सगळ्यात मोठी ऋण पूर्णांक -1. लक्षात ठेवा, पेपरला आलेला प्रश्न आहे बाळांनो. ठीक आहे, सगळ्यांनी कन्फ्यूज व्हायचं नाही. ठीक आहे. हा, चला त्याच्यानंतर आपण घेऊया सम आणि विषम. भरपूर सोपं आहे. तुम्हाला हे दोन्ही कळलं. धन पूर्णांक. या धर्तीवर कुठलीही संख्या जर तुम्ही तोंडावाटे म्हणलं ती धनच असते. जर तुम्ही म्हटलं -4, मला -4 रुपये द्या म्हणतो का कधी? कधीच म्हणत नाही. मला -100 द्या म्हणतो का? नाही म्हणत. -100 तर म्हणतच नाही आपण. ठीक आहे. बघा इकडे सम 0, 2, 4, 6, 8. ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी एखादा अंक असतो. यापैकी म्हटले मी, यापैकी एक अंक पाहिजे कोणत्याही संख्येच्या. समजा आता 3, 4, 2, 1 कुठे पाहिजे? एकक स्थानी. पहिला तर ह्याचे स्थान तुम्हाला माहित पाहिजे. हा कुठला स्थान आहे? एकक. हा दशक. हा शतक. हा हजार किंवा सहस्त्र. एकक, दशक, शतक, सहस्त्र म्हणतो. हजारला आपण सहस्त्र पण म्हणतो. ठीक आहे. आता बघा हे एकक स्थानावर समसंख्येची व्याख्या बघा. समसंख्या कशाला म्हणतात? दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी एक अंक पाहिजे. कुठे पाहिजे? एकक स्थानी. एकक स्थानी यापैकी आहे का इथं कुठला तरी अंक? 2, 4, 6, 8 एकक स्थानाला पाहिजे, इथं नाही पाहिजे. हा दशक स्थान आहे, आपल्याला एकक स्थानी पाहिजे. यापैकी एखादा आहे का? मग ही सम आहे का? नाही. मग या संख्याला सम आहे का विषम आहे ओळखण्यासाठी काय तुम्हाला व्याख्या पाठ पाहिजे. सम संख्येची व्याख्या काय? 0, 2, 4, 6, 8 यापैकी एखादा अंक एकक स्थानी असेल त्या संख्येच्या तर ती संख्या सम असेल. आणि 1, 3, 5, 7, 9 यापैकी एखादा अंक त्या संख्येच्या एकक स्थानी असेल तर ती कुठली असेल? विषम. मग हाय का यापैकी एखादा अंक? आहे. कुठला आहे? 1. म्हणजे ही कुठली आहे? विषम आहे. ही कुठली आहे? विषम आहे. सम आणि विषम कळालं. त्याच्यानंतर आपण जाऊया पूर्ण संख्येकडे. कुठे जायचं? पूर्ण संख्या. पूर्ण संख्या कशाला म्हणतो? इंग्लिश मध्ये पूर्ण संख्येला काय म्हणतात? होल नंबर्स. काय म्हणतात?
होल नंबर्स. इंग्लिश मध्ये पूर्ण संख्येला काय म्हणतात? होल नंबर्स, किंवा पूर्ण संख्येला डब्ल्यू, कॅपिटल डब्ल्यू या अक्षराने दर्शवलं जातं. कुठल्या? कॅपिटल डब्ल्यू. होल नंबर्स पूर्ण संख्या. पूर्ण संख्या किती आहेत? अनंत पर्यंत आहेत. पूर्ण संख्या का म्हणतात हो याला? याला नावच का पडलं पूर्ण संख्या? का म्हणजे का सांगा? बघा तुम्ही नॅचरल नंबर बघा. नैसर्गिक संख्या 1 पासून चालू होतात. 1 2 3 4 5 6 7 8 9. मग पुढं 10 येणार नाही. का येणार नाही? का? पूर्ण संख्याच नाहीये तुमच्या. पूर्ण संख्या कधी बनतात? जर त्या संख्येमध्ये शून्य असेल तर पूर्ण संख्या बनतात. 0 1 2 3 4 असं डॅश डॅश अनंतपर्यंत. पूर्ण संख्या कितीपर्यंत आहेत? अनंतपर्यंत. सगळ्यात लहान पूर्ण संख्या 0. सगळ्यात लहान पूर्ण संख्या 0. परीक्षेला पडलेला प्रश्न आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, तुम्ही अभ्यास करताना फक्त काहीच करू नका, एक एक टॉपिक किल करत चला. सिस्टमॅटिक अभ्यास करा, डिसिप्लिन मध्ये अभ्यास करा. याच्यावर मी एक व्हिडिओ घेणारच आहे 1-2 दिवसात, की जीवनामध्ये जर शिस्त असेल, डिसिप्लिन असेल, प्राधान्य कोणाला द्यायचं? पहिला अभ्यासाला द्यायचं का तुमची गर्लफ्रेंड वेट करते म्हणून त्याला भेटायला जायचं, का तुमचं बॉयफ्रेंड फोन करू लागले मेसेज करून त्याला पहिला मेसेज करायचं? हे तुम्ही ठरवा पहिला. आपण आलो कशाला? गाव सोडून, घर सोडून, सगळं दुनिया सोडून आपण आलो ना अकॅडमीला कुठल्या तरी, किंवा एखाद्या रूम मध्ये अभ्यास करताय की नाही? का? याचं रिझन काय? डिसिप्लिन मध्ये आहे का मी? नाही. मी अभ्यास करतोय का? या सगळ्या गोष्टीचा तुम्ही एकदा विचार करा, मग तुम्ही पुढे चला. ठीक आहे, बघा इकडं. सगळ्यात लहान पूर्ण संख्या 0. मग पूर्ण संख्या या कितीपर्यंत आहेत? अनंतपर्यंत आहेत. पूर्ण संख्येची सुरुवात 0 पासून होते. त्याच्यानंतर पूर्णांक संख्या. पूर्णांक संख्या कशाला म्हणतो? इंग्लिशमध्ये याला काय म्हणतात? इंटिजर्स. काय म्हणतात याला? इंटिजर्स. याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? इंटिजर्स. मग कुठल्या अक्षराने दाखवतात त्याला? कॅपिटल आय या अक्षराने दाखवलं जातं. तलाठीला विचारलेला प्रश्न आहे, पूर्णांक संख्येला कुठल्या अक्षराने दाखवतात? हा 2016 का 18च्या तलाठी भरतीला पडलेला प्रश्न आहे, की पूर्णांक संख्येला इंग्लिशमध्ये कोणत्या अक्षराने दर्शवतात? तर याला कॅपिटल आय या अक्षराने दर्शवलं जातं. कुठल्या अक्षराने? कॅपिटल आय. मग याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? इंटिजर्स म्हणतात. काय म्हणतात? इंटिजर्स. मग पूर्णांक संख्येची मग इंटिजर्स म्हणजे काय? हा एक प्रश्न पडतो. पूर्णांक संख्या कशाला म्हणतो? आपण पूर्ण संख्या ऐकल्या, शून्यापासून सुरू होणाऱ्या. सम संख्या ऐकल्या, विषम ऐकल्या, परत नैसर्गिक झालं, मग आता ऋण पूर्णांक झालं, धन पूर्णांक झालं. मग या सर्वांचा मेळ म्हणजेच पूर्णांक संख्या. याच्यामध्ये कोण कोण असेल? धन पूर्णांक असेल, ऋण पूर्णांक असेल आणि शून्य असेल. यालाच आपण म्हणतो संख्या रेषा. ऐकला असेल 5वी 6वी 7वीला संख्या रेषा म्हणतो. मग मधोमध कोण असतो? शून्य असतो. मग उजवीकडे कोण असेल? धन पूर्णांक, आणि डावीकडे कोण असेल? ऋण पूर्णांक. 1, हे 2, हे 3 आणि हे 4 असं तुमचं जो संख्या रेषेवर जो मार्किंग असतो यालाच आपण काय म्हणतो? पूर्णांक संख्या म्हणतो. याला काय म्हणतो आपण? पूर्णांक संख्या. पूर्णांक संख्या या अनंतपर्यंत आहेत. कितीपर्यंत आहेत? अनंतपर्यंत. मग सगळ्यात लहान पूर्णांक संख्या कोण सांगू शकेल? सगळ्यात लहान, थोडंसं डोकं खाजवा. जर तुम्ही लेक्चर ऐकत असाल तर सगळ्यात लहान पूर्णांक संख्या कोणती आहे? कोण सांगेल का? सगळ्यात लहान पूर्णांक संख्या सांगता येत नाही. मूर्खानो, डोक्यात काय काय प्रश्न आला असेल तुमच्या, असे तर बधीर आहे तुम्ही. सगळ्यात लहान पूर्णांक संख्या सांगता येत नाही. मी काय म्हटलंय? ही सगळ्यात लहान आहे का? ही सगळ्यात लहान आहे का? -1, -2, -3. ही छोटी 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 होत चाललेली आहे. मगाच म्हटलं होतं. आता आता ह्याला पुसा, हे मायनसला. ह्याच्यात सगळ्यात मोठी कोण आहे? 3. मग आता मायनस लावल्यावर ती मोठी असलेली काय झाली? छोटी. तो हे सगळ्यात लहान ही कुठपर्यंत चाललेली आहे? -1000, -1,00,000. कुठपर्यंत जाणार माहिती आहे का? माहित नाही. अनंतपर्यंत जाईल. म्हणून सगळ्यात लहान पूर्णांक संख्या सांगता येत नाही. सगळ्यात मोठी धन पूर्णांक संख्या सांगता येत नाही. सगळ्यात मोठी पूर्णांक संख्या सांगता येत नाही.
लक्षात ठेवा. का ही ही वाढतच चाललेली आहे. कुठेपर्यंत जाणार आहे? अनंतपर्यंत. म्हणून ह्या एक छोटे छोटे काही मुलं म्हणतात, अरे छोड यार, हे सब मुझे आता, हे सगळं मला येतंय, हे काय मला अभ्यास करायची गरज नाही. तेच मुलं 1-2 मार्कांनी राहतात. जे म्हणतात ना मला सगळं येतंय, त्यांना असे प्रश्न येत नाहीत. का? त्यांनी याच्यावर एवढं लक्ष दिलेलं नसतं. समझ में आ रहा है? इसलिए थोड़ा-सा आप सीरियस हो जाओ, एक बार सोचो, हाँ यार, यस, ये भी करना ज़रूरी है मुझे। एग्ज़ाम ओरिएंटेड काम करो, डिसिप्लिन में रहो, रोज इतना बजे पढ़ना तो पढ़ना, इतना घंटे सोना तो सोना. उगा मूड आला म्हणून अभ्यास केलं, मूड गेलं म्हणून झोपलं, नाही. टाइम फिक्स ठेवा. एवढं वेळ मी करणारच आहे. रोज मी 6 तास झोपणार म्हणजे झोपणारच. त्याच्यात काय वाद नाहीये. राहिले किती? 18 तास. 18 तासामध्ये काय करता? शेड्यूल बनवा, टाइम बनवा. त्या टाइमवर चाला. एक टार्गेट ठेवा, रोज एक छोटीशी डायरी ठेवा. त्याच्यामध्ये आजचा अभ्यास लिहा. आज मला काय करायचं आहे? आज मला किती किल आउट करायचंय? कसं करायचंय मला? किती मराठी करायचंय मला? किती प्रश्नपत्रिका लावायच्या आहेत मला? ये सब करोगे तो भाई तुम्हारे पास सब जाके 7 घंटे बचेंगे. एकदम आराम से 7 घंटे. अब भी आपने 7-8 तास जरी आता पण तुम्ही अभ्यासाला चालू केलं, मैं लिख के दे रहा हूं, मैं लिख के दे रहा हूं, तुम्ही 90 क्रॉस करता. ठीक आहे. ह्याच्यात काहीच नाही. मी तुम्हाला सांगितलंय मागच्या लेक्चरमध्ये. ठीक आहे. 90 प्लस कसे करायचे हे मी सांगितलेलं आहे. तरी मी 1-2 दिवसात परत एक व्हिडिओ टाकणार आहे. ठीक आहे. तुम्हाला कळालं असेल, नैसर्गिक संख्या कळाले, धनपूर्णांक कळाले, ऋण पूर्णांक कळालं, परत समसंख्या कळायला असेल, विषम संख्या कळाल्या असतील, पूर्णांक संख्या, पूर्ण संख्या, ह्या सर्व जर संख्या कळाल्या असतील तर मी आता पुढे जातो आणि तुम्ही एकदा व्हिडिओला पॉज करून परत एकदा रिकॉल करा, रिमाइंड करा. ठीक आहे. एकदा विचार करा, हा यार, यस. त्याच्यानंतर घेऊया आपण मूळ संख्या. कुठल्या संख्या? मूळ संख्या. मूळ संख्या किती आहे तो? मूळ संख्या किती आहेत? लगेच प्रश्न, लगेच तुमच्या डोक्यात, हा सर 25 मूळ संख्या आहेत. आलं लगेच उत्तर. किती मूळ संख्या आहेत? 25. नाही. मूळ संख्या या अनंतपर्यंत आहेत. मूळ संख्या या सांगता येत नाही. तुम्हाला हे प्रश्न जर आलं, कारण पर्यवेक्षक जो आहे किंवा जो तुम्हाला प्रश्न विचारणारा माणूस आहे, पेपर सेट करणार आहे, तो फक्त तुमचं डोकं बघत असतो. तुम्ही किती हुशार आहे बघायचं नसतं, तुम्ही किती अपडेट आहे. ठीक आहे. तर लक्षात ठेवा, मूळ संख्या या 1 ते 100 मध्ये, मूळ संख्या या 1 ते 100 मध्ये 25 मूळ संख्या आहेत. किती मूळ संख्या आहेत? 25. 1 ते 1000 मध्ये किती मूळ संख्या आहेत? बापरे, आजारी पडला तुम्ही. 1 ते 1000 मध्ये किती मूळ संख्या आहेत? 1 ते 1000 मध्ये, लक्षात ठेवा, 1 ते 1000 मध्ये किती मूळ संख्या आहेत? 168 मूळ संख्या आहेत. किती आहेत? 168 मूळ संख्या आहेत. 1 ते 1000 मध्ये किती मूळ संख्या आहेत? 168. आता मी ते सगळं तुम्हाला वर्गवारी करून देणार आहे. मूळ संख्या कशाला म्हणतो? मूळ संख्या सगळ्यात लहान कुठली, 2 अंकी लहान कुठली, 2 अंकी मोठी कुठली, 3 अंकी सगळ्यात मोठी मूळ संख्या, 3 अंकी सगळ्यात लहान मूळ संख्या, त्यांची बेरीज किती आहे, जोडमूळ संख्या किती आहेत, 1 ते 200 मध्ये किती आहेत, 500 ते 1000 मध्ये किती मूळ संख्या आहेत, 1 ते 500 मध्ये किती मूळ संख्या आहेत, हे सगळं मी सांगणार आहे तुम्हाला. 25 मूळ संख्या आहेत. पहिला तर तुम्हाला पाठ पाहिजे मूळ संख्येचा मोबाईल नंबर. मूळ संख्येचा मोबाईल नंबर म्हणजे काय? डोक्याला ताण पडला असेल, अरे मोबाईल नंबर कसला असतो? असतो बघा. मूळ संख्येचा मोबाईल नंबर सगळ्यांनी लिहून घ्या वहीमध्ये. 44 223 223 21 हा मूळ संख्येचा मोबाईल नंबर आहे. मोबाईल नंबर किती अंकी असतो तुमचा सांगा मला? किती अंकी आहे? 10. हे मोजा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हा यार, हे पण 10 आहे. म्हणजे या फोनवर जर तुम्ही कॉल केला तर मूळ संख्या बोल, हॅलो मी मूळ संख्या बोलते म्हणतो. बघा तुम्ही, लावा फोन याला, याला फोन लावा. पण खरंच तुम्ही फोन लावला तर किती शाणे आहे याच्यावरून कळेल मला. ठीक आहे. हे काय आता कळालं? 1 ते 10 मध्ये 4 मूळ संख्या आहेत. 11 ते 20 मध्ये 4 मूळ संख्या आहेत. 21 ते 30 मध्ये 2 मूळ संख्या आहे. तसं हे काय हो? 91 ते 100 मध्ये किती मूळ संख्या आहेत? 1. हे किती? हे किती? 81 ते 90. हे 80. 71 ते 80 मध्ये किती मूळ संख्या आहेत? 3 मूळ संख्या. हा मोबाईल नंबर तोंडपाठ ठेवा. मग तुम्हाला येईल की यस,
मूळ संख्येवर कसलाही प्रश्न येऊ दे मला, मी लगेच क्रॅक करू शकतो. किंवा पोलीस भरतीला असं पण प्रश्न आलेले, आर्मी भरतीला, SSC ला प्रश्न येतात 40 से 50 तक की मूळ संख्येला अभाज्य, भाज्य माहिती आहे की तुम्हाला हिंदीमध्ये काय म्हटलं जातं? प्राईम नंबर, को प्राईम नंबर, इंग्लिशमध्ये याला प्राईम नंबर म्हणतात. मूळ संख्येला काय म्हणतात? प्राईम नंबर. ठीक आहे. 40 ते 50 मधील मूळ संख्यांची बेरीज किती? मग 40 ते 50 मध्ये किती मूळ संख्या आहेत? माहित नाही. मग त्यासाठी हे चार्ट पाठ पाहिजे. मूळ संख्येचा मोबाईल नंबर हे किती हो? 31 ते 40, 41 ते 50. बघा 40 ते 50 मधील मूळ संख्यांची बेरीज किती म्हणल्यावर किती मूळ संख्या आहेत? 3. मग त्याच्यामध्ये कुठले कुठले? 41, 43, 47 यांची बेरीज करायची, संपला विषय. 40 ते 50 मध्ये जर म्हटलं तर 40 ही मूळ नाहीये, मग 41 मूळ आहे, परत 43 मूळ आहे. मूळ संख्या कशाला म्हणतो? पहिला तर म्हणजे मूळ संख्येला कोणत्याही संख्येने भाग जात नाही. जरी तुम्हाला एखादी व्याख्या लिहायचीच असेल वहीमध्ये तर लिहून घ्या. मूळ संख्या म्हणजे त्या संख्येला कोणत्याही संख्येने भाग जात नाही, ती संख्या आणि एक व्यतिरिक्त. समजा आता 47 आहे, याला कशाने भाग जाईल? 1 ने जाईल आणि परत कशाने जाईल? 47 ने जाईल. या दोन्ही त्या स्वतःने त्याला भाग जाईल किंवा 1 ने जाईल, मग त्याला आपण काय म्हणू शकतो? मूळ संख्या. म्हणून 1 ते 100 मध्ये किती मूळ संख्या आहेत? 25 मूळ संख्या आहेत. किती मूळ संख्या आहेत? 25 मूळ संख्या. 1 ते 100 मध्ये 25 मूळ संख्या आहेत. सगळ्यात लहान मूळ संख्या कुठली आहे? 2. सगळ्यात लहान एक अंकी मूळ संख्या, सगळ्यात लहान एक अंकी मूळ संख्या 2. मूळ संख्या या सर्व विषम असतात. मूळ संख्या या सर्व विषम असतात. एकमेव सम असणारी मूळ संख्या 2 आहे. एकमेव सम असणारी मूळ संख्या 2 आहे. एकमेव सम, एकमेव सम आहे. एकच संख्या आहे धर्तीवर, पण ती मूळ आहे. कोण आहे? सम आहे, 2 आहे. बाकी सर्व मूळ संख्या काय आहेत? विषम आहेत. लक्षात ठेवा. तर तुम्हाला काय काय कळालं आता? मूळ संख्या 1 ते 100 मध्ये किती आहेत? 25. सगळ्यात लहान सम एक अंकी लहान म्हणजे कोण आहे? 2. सगळ्यात लहान विषम मूळ संख्या 3. सगळ्यात लहान विषम आहे पण कोण आहे? मूळ आहे, 3. सगळ्यात मोठी एक अंकी मूळ संख्या, सगळ्यात मोठी एक अंकी मूळ संख्या 7. सगळ्यात मोठी एक अंकी मूळ संख्या 7. जर तुम्ही असं पण करू शकता, एक अंकी, 2 अंकी, 3 अंकी, इथं लहान, इथं मोठी, सगळ्यात लहान, सगळ्यात मोठी, सगळ्यात लहान मूळ, सगळ्यात लहान मूळ, सगळ्यात मोठी मूळ, आणि हे एक अंकी, हे 2 अंकी, हे 3 अंकी. एक अंकी सगळ्यात लहान मूळ संख्या कोण आहे? 2. एक अंकी सगळ्यात मोठी मूळ संख्या 7. एक अंकी सगळ्यात मोठी मूळ संख्या 7. एक अंकी सगळ्यात लहान, एक अंकी सगळ्यात लहान मूळ 2. एक अंकी सगळ्यात मोठी मूळ 7. 2 अंकी सगळ्यात लहान, 2 अंकी सगळ्यात लहान 11. सगळ्यात लहान पण मोठी मूळ संख्या 97. 3 अंकी, किती अंकी? 3 अंकी सगळ्यात लहान मूळ संख्या, 3 अंकी सगळ्यात लहान मूळ संख्या 101. 3 अंकी सगळ्यात लहान मूळ संख्या 101. 3 अंकी सगळ्यात मोठी मूळ संख्या 997. एवढं जरी केलं भरपूर आहे. काही पुस्तकामध्ये एवढं डिटेल दिलेलं नाहीये. कुठं कुठं दिलं असेल, कुठं कुठं दिलं नाहीये, पण 90% पुस्तकामध्ये हे डिटेल एवढं दिलं नाहीये. लक्षात ठेवा. 1 ते 100 मध्ये डिटेल दिलेला आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतो, लक्षात ठेवा. मूळ संख्येबद्दल हमखास परीक्षेला प्रश्न असतो म्हणजे असतो. जे मुलं बेसिक पासून करतात त्यांनी आवर्जून हा व्हिडिओ बघायचा, की मूळ संख्येवरचं डाऊट त्यांना संपलंच पाहिजे. व्हिडिओ पॉज करा, व्हिडिओ बघा आणि त्याची व्याख्या लिहून घ्या. मूळ संख्या कशाला म्हणतो? मूळ संख्येला दुसऱ्या कोणत्याही संख्येने भाग जात नाही. आपल्या भाषेत तयार करायचं व्याख्या. एक आणि त्याच्या व्यतिरिक्त कुठल्याही संख्येने भाग जात असेल तर त्याला आपण मूळ संख्या म्हणतो. मूळ संख्या एकूण किती आहेत सांगता येत नाही, पण 1 ते 100 मध्ये 25 आहेत. 1 ते 1000 मध्ये 168 आहेत. लक्षात ठेवा. हे सगळं जर तुम्ही पाठ केलं तर एकूण मूळ संख्या तुम्हाला माहित पाहिजे. एकूण मूळ संख्या किती आहेत 1 ते 100 मध्ये, यांची जर बेरीज केलं
यांची जर बेरीज केली तुम्ही तर यांची बेरीज बघा 25 होते बाळांनो. मी तुम्हाला हे चार्ट लिहून दिले. मूळ संख्येचा मोबाईल नंबर म्हटलं की लगेच हा पाठ पाहिजे. 44 223 223 21 यांची जर बेरीज केली तर 25. का? 1 ते 10 मध्ये 4 मूळ संख्या आहेत. 11 ते 20 मध्ये 4 मूळ संख्या आहेत. परत 21 ते 30 मध्ये 2 आहेत. हे सगळं असं 100 पर्यंत. तुम्ही जर 1 वेळा 2 वेळा जर व्हिडिओ पाहिला तर विषय संपला. याच्या पुढे काहीच करायचं नाही तुम्ही. याच्या पुढे जर करत असाल तर तुमचा प्रॉब्लेम होणार. मूळ संख्या तुम्हाला आता कळाले, मूळ संख्येचा मोबाईल नंबर पण कळालेला आहे. आता आपण काय करूया, थोडंसं पुढे जाऊया. 1 ते 100 याच्यामध्ये एकूण मूळ संख्या किती आहेत? 25. 101 ते 200 याच्यामध्ये मूळ संख्या किती आहेत? 17. 201 ते 300, 301 ते 400, 401 ते 500, 501 ते 600, 601 ते 700, 701 ते 800, 801 ते 900, 901 ते मिळाले का रे? ठीक आहे, 901 ते 1000. ठीक आहे, बघा इकडे हे सगळं तुमच्यासाठी मी लिहिलेलं आहे. 1 ते 100 मध्ये मूळ संख्या किती आहेत? 25. 101 ते 200 मध्ये 21, 201 ते 300 मध्ये 16, 301 ते 400 मध्ये 16, 401 ते 500 17. हे सगळं तुम्ही लिहून घ्या, वहीमध्ये लिहा. त्यांची 1 ते 1000, हे बघा 1 पासून 1000 पर्यंत एकूण मूळ संख्या किती आहेत? 168. आपण लिहिले बघा, 1 ते 1000 मध्ये किती मूळ संख्या आहेत? 168. लक्षात ठेवा, सगळ्यांनी लक्षात ठेवायचं. 1 ते 500 मध्ये एकूण मूळ संख्या किती आहेत? 95. काही बात समज में? 95. लक्षात ठेवा, जर 95 झाले तर 501 ते 1000. जर तुम्हाला हे पाठच असेल तर हे आरामसे काढता येतात का? 1 ते 1000 मध्ये किती आहेत मूळ संख्या? 168. आणि हे जर 95 गेले तर राहिले किती? सिंपल आहे, 73. 73 राहतात का बघू? यांची बेरीज करू. 5 आणि 3 8, 9 7 16. हा, म्हणजे बरोबर आहे. म्हणजे तुमची 501 ते 1000 मध्ये किती मूळ संख्या आहेत? 73. आणि 1 ते 500 मध्ये 95. अशा प्रकारे मूळ संख्यापर्यंत आज आपण संपवलेलं आहे. कारण तास आपला जो लेक्चर आहे तो थोडंसं लेंथी होऊ लागलेलं आहे, त्याच्यामुळे आपल्याला थोडं कमी करायचं आहे. ठीक आहे, हळूहळू तुम्ही समजून घ्या, बोर होऊ नका. ठीक आहे, आता पुढचा लेक्चर लगेच तुम्हाला मी उद्या पाठवेन. त्याच्या अगोदर एखादं मोटिवेशन टाकेन. ठीक आहे, मूळ संख्या अजून राहिलेलं आहे, त्याच्यामध्ये जोडमूळ संख्या घ्यायचं आपल्याला, परत सहमूळ संख्या घ्यायचे आहेत. त्यालाच को प्राईम नंबर, प्राईम नंबर ऐकलं असेल. ठीक आहे, प्रिंट प्राईम नंबर, हे सगळं आपण घ्यायचं आहे. ओके, जय हिंद, जय महाराष्ट्र.